हा किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहे। याचे गाव भामेर, तालुका साक्री व जिल्हा धुळे येथे आपला हा किल्ला येतो। धुळे जिल्ह्यात असणाऱ्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात सुंदर किल्ला म्हणजे भामगिरी अथवा भामेर। भामेर गावामध्ये या ठिकाणी गाडी लावली आणि किल्ल्याच्या दिशेने आपण जाण्यास सुरुवात करत आहोत। समोर 3 डोंगरावर असणारा किल्ला आहे। गावामध्ये हे मंदिर आहे। या मंदिरामध्ये आपण गाडी लावू शकतो इथे किंवा राहण्याची सोय होऊ शकते रात्रीची। आणि इथून आपला हा गडावर गेलेला मार्ग आहे। 3 टेकड्यावर वसलेला किल्ला आहे। पहिल्या टेकडीवर आहे ती दर्गा आहे, दुसऱ्या टेकडीवर लेणी आहेत आणि हा बाले किल्ला जर 3 ह्याच्यात आहे। गडावर जाताना आपल्याला इथे एक प्राचीन विहीर पाहायला भेटते। असे पूर्वीचे वाडे आहेत तिथं, बरेच वाडे आहेत तिथं। आणि याच्या रस्त्याने आपल्याला चालत राहायचे। हे बघा जुनी वाडे। प्रथम त्या टेकडीवर जाऊ, तिथं पाहू आणि नंतर शेवट आपण मेनेला येऊ। हे बघा असे जुन्या वस्तू आहे तिथं। गडाकडं जात असताना समोर प्राचीन वास्तू इथं भारतीय पुरातत्व विभागाचा बोर्ड लावण्यात आला आहे। एक बोर्ड, एक बुरुज आहे इथं। प्राचीन गडाकडे जात असताना, गडावर जात असताना इथं महादेवाचे मंदिर आहे आणि हे पहा याचा किल्ला। आता आपणाला इथून जायचं, असं इथून वरती असं तिरके जायचं तिथं मध्ये। गावातून 5 मिनिटं झालं आपण चालू केली आहे, चालू गडावर जाण्यासाठी। भामेर गावाचा इतिहास अतिप्राचीन आहे। प्राचीन काळी भद्रावती नगर होते। तेथे युवनाश्व नावाचा राजा राज्य करीत होता। त्याची मुलगी भद्रावती हिच्या नावाचा अपभ्रंश म्हणजे भामेर। प्राचीन काळी सुरत बुऱ्हाणपूर मार्गावरील वैभवशाली व संपन्न शहर म्हणून भामेर ओळखले जाई। नाशिकला जाणारा व्यापारी मार्गही या शहरावरून जात असे। अहिर घराण्याच्या ताब्यात हा किल्ला काही काळ होता। किल्ल्यावरील लेणी याच काळात खोदल्या गेल्या असाव्यात। आजही स्थानिक लोक या गुंफांना अहिर राजांची घरे म्हणून ओळखतात। आपण सुरत धुळे रस्त्यावरून जसजसे भामेरकडे जाऊ लागतो तसतसे आपल्याला भामेर किल्ल्याच्या 3 डोंगरापैकी एका डोंगरावर एका ठराविक अंतरावर लेणी कोरलेली पाहायला भेटतात। या डोंगरांना वळसा घालून आपण भामेर गावात प्रवेश करतो। डाव्या बाजूस 20 फूट उंच प्रवेशद्वार आहे। गावातून पुढे आल्यानंतर 3 डोंगराच्या समोर येतो। यातील उजव्या हाताच्या डोंगरावर एक छोटी पांढरी मस्जिद आहे। समोरच्या डोंगरावर कोरीव लेणी आहेत, तर डाव्या हाताच्या डोंगरावर भामेर गडाचा बालेकिल्ला आहे। या बालेकिल्ल्याच्या खाली डोंगरात एक मानवनिर्मित मोठी खच आहे, ती गावातून आपणाला दिसते। गावामागून उजव्या हाताला असलेल्या डोंगरावर एक मळलेली पायवाट दिसते। त्या वाटेने 10 मिनिटात आपण भग्न प्रवेशद्वारापाशी येतो। येथे काटकोनात 2 प्रवेशद्वार असून त्या बाजूचा बुरुज कसाबसा तग धरून उभा आहे। प्रवेशद्वारातून आत आल्यावर उजव्या हाताला मस्जिदचा डोंगर, समोर गुफांचा डोंगर व डाव्या हाताला बालेकिल्ल्याचा डोंगर दिसतो। खाली भामेर गाव, तिन्ही बाजूनी डोंगराने वेढलेले गाव।
आणि एका बाजूला आपणाला हे गावाला एंट्री आहे. याचे गाव भामेर, तालुका साक्री व जिल्हा धुळे येथे आपला हा किल्ला येतो. किल्ला 3 भागात विभागलेला आहे. एक तर दर्गा, लेणी, बाले किल्ला. आपण पहिला पाली किल्ला पाहू आणि नंतर ही शेवट दर्गा वगैरे जे आहे ना ते आपण शेवट येऊन करू. तिकडं टॉपला जायचं आपल्याला. आता या याच्यावरच्या लेणी पाहून समोरच्या बाजूस गडाच्या खालील भागात त्या बघितलं तर बकरी करता येते. पायऱ्या कोरल्या तिथं. वरील बाजू सुद्धा आहे. पाण्याची टाकी करण्याचा प्रयत्न केलाय. हे पहिलं पाण्याचा टाका बघितला आपण. हे 2 नंबर पाण्याचा टाका. हाडं आहेत. तेच ना, हाडं पडलेली दिसत आहेत खाली. 3 नंबर पाण्याचा टाका. हे 4.
5, इकडं 6, आणि बाजूला आपल्याला त्याचे पाण्याची टाकी थोडं अवघड आहे, परंतु आपण जाणार आहोत तिथे पाण्यासाठी. पाण्याची टाकी आहेत. आता इथून पुढं हा थोडासा अवघड रस्ता आहे. पाण्याची टाकी आहेत मागच्या साईडला, ती आपण आता पाण्यासाठी जात आहोत. समोर इथं ही अशी पूर्ण तटबंदी दिसते आणि तिथून आपण ओलालो ती समोर तिथं भव्य तटबंदी आहे. इथं पाण्याचं टाकं आहे, ते आपण पाहिलं नाही, ते जाताना पाहू. आणि ते पाण्याचं टाकं बाकीच्या अवशेष आपण थोडं अवघड आहे इकडं. इकडचा रस्ता थोडासा अवघड आहे. पाण्याचं टाका इकडं. इथं पाण्याची टाकी आहे तिथं. अशी पाठीमागपर्यंत पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे हा. थोडंसं काळजीपूर्वक घ्यायची या बाजूला. इकडची ही पाण्याची टाकी. बामेर हा किल्ला पाण्याच्या टाक्यांसाठी प्रसिद्ध आहे, कारण या गडावर 181 पाण्याची टाकी आहे. आपण आता लास्टला आलोय. अजून थोडं पुढे जाऊन पाहू काय आहे का, नसेल तर पाठीमागं फिरून. नाही, पाठीमागच्या बाजूच काही नाही. गडाच्या आपण एकदम पाठीमागच्या भागात आता आलो आहे. हा शेवटचा बुरुज आहे, तो बाली किल्ला आहे. म्हणजे असा काही बुरुजाचा भाग आहे. या बाजूचा बुरुज, पाठीमागच्या बाजूला असणार हा बुरुज. ते बुरुज आहे. बाजूची पाण्याची टाकी पाहून आपण आता पुन्हा जात आहे. जे इथून वरून गेला, त्या बुरुजावरून गेला, तिथून जवळ आहे. आपण आल्या मार्गे पुन्हा जात आहोत. पाण्याची टाकी पुन्हा एकदा व्यवस्थित पाहू आणि जाऊ आपण. गडावरील आपण बरीच पाण्याची टाकी पाहिलीत. अशी पावसाची रिमझिम चालू आहे आणि खालचा जर परिसर पाहिला, खूपच सुंदर विहंगम दृश्य पाहायला भेटते. पाण्याची टाकी पाहून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शिलालेख पाहायला भेटत आहे. हा शिलालेख पाहून आपण आता मुख्य बालेकिल्ला जो आहे त्या भागाकडे जाणार आहोत. या बाजूला वाड्याचे अवशेष पाहायला भेटतात. बालेकिल्ल्याकडे जात असताना आपणाला थोडं पुढं आल्यानंतर शिलालेखच्या थोडं पुढं आल्यानंतर ही अशी पाण्याची टाकी
खूप मोठं आहे पाण्याचं टाकं पाहू शकते. या टाक्याच्या बाजूला दुसरं एक पाण्याचं टाकं आहे आणि याला पलीकडच्या बाजूने सुद्धा रस्ता आहे. तेही पाहू आपण. तोंड दिसते तिकडे त्याला. पुढे तिकडं तेही पाहू. हे भामेरगाव. त्या पाण्याचा जो टाक्याचा भाग आहे दिसत होता मगाशी, तो हा आहे. इकडून हे बघा असा दिसतो. इकडून हा खूप मोठं अजस्तर पाण्याचं टाकं आहे. लगेच दुसरं याच्या बाजूला अशी शृंखला आहे पाण्याच्या टाक्यांची. आणि इथंही पाण्याचं टाकं आहे आणि ते डबल आहे. या पाण्याच्या टाक्याच्या थोडं पुढे आल्यानंतर इथे की थोड्या अडचणीत आहे. हे बघा इथंही पाण्याच्या टाक्याचं मोठं इथं अडचण खूप येईपर्यंत इथं पाण्याच्या टाक्याला बघा. तसेच लगेच इथं याला दोन पाण्याच्या टाक्यांचा समूह इथं आहे. वरील बाजूस पाण्याची टाकी आहेत ती आपण पाहतोय आता. थोडं पुढे आल्यानंतर लगेच पुन्हा पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. आत उतरण्यासाठी सुद्धा जागा आहे इथं. पायऱ्या आहे त्याला. भामेर किल्ला. लगेच थोडं पुढे आल्यानंतर अजून पाण्याच्या टाक्यांचा समूह. हा सुद्धा खूप मोठा आहे. आपण ही पाण्याची टाकी पाहिली व मुख्य बालेकिल्ला पाहण्यासाठी जाऊ. बालेकिल्ल्याच्या दिशेने आपण आता जात आहे. पाण्याची टाकी लेणी जी आहेत ती पाहिली. भामेरगाव पायऱ्या कोरलेल्या आहेत. आपल्याला बालेकिल्ल्याच्या दिशेने जायचं आहे. दोन डोंगर वेगळे केलेले पाहायला भेटत आहेत. थोडा घसरण्याचा रस्ता आहे परंतु तो पण आरामशीर वाढू. सध्या पावसाचे दिवस आहेत आणि या भागात बिबट्यांचा वावर आहे.
त्यामुळे जपून आणि काळजीपूर्वक या. समोरच्या बाजूस पाहिलं तर पायऱ्या पाहायला भेटत आहेत आपल्याला, प्राचीन पायऱ्या. दोन डोंगर वेगळे केलेले इथं पाहायला भेटत आहेत. बर, दोन डोंगर वेगळे केलेले दिसतात इथं पाहायला. या ठिकाणी ही खिंड पाहायला भेटते दुसऱ्या डोंगराची. आपण आता ते पाहून आलो. चला तर बालेकिल्ल्याच्या दिशेने जाऊ. मुख्य बालेकिल्ला. बुरुज आणि हा महादरवाजा असणार. बाहेरचा बालेकिल्ल्याकडे जाण्याचा दरवाजा आहे, महादरवाजा. खूपच सुंदर वाट आहे इथपर्यंत येण्याची. मागं पाहू शकतो आपण पूर्ण विभागलेला किल्ला आहे. अप्रतिम किल्ला आहे, खूप मोठा आहे. ते पाहू शकतो तिथून तटबंदी अशीच इथं आहे. आपण प्रथम या बाजूने जाऊ. पायऱ्या आहेत, तटबंदी. गडमाथ्यावर पोचून जातोय आपण. बालेकिल्ल्याकडे जात असताना आपणाला ते एक असं कोरीव केलेलं दिसतं इथं. हा एक खळगा. पायऱ्या आहेत कोरलेल्या आहेत थोड्याशा. या बाजूला जाऊन येऊ काय आहे का पाहून येऊ. नंतर शेवट बालेकिल्ल्यावर जाऊ. बालेकिल्ल्याकडे जात असताना इथं कोरीव लेणी, पाण्याची टाकी पाहायला भेटत आहेत. आपण आता या बाजूनी वर जाऊ. समोर हायवे दिसत आहे, मेन रोड भामेर गावात. काही ठिकाणी कोरण्याचा प्रयत्न केला पाहायला भेटते.
मुख्य बालेकिल्ल्याकडं जात आहे. इकडे काय दिसत नाही. बालेकिल्ल्याकडे जाऊ. आपली टीम आहे, 17 लोकांची टीम आहे आज. शुक्रिता होल्स त्याच्यावर दडगा आहे, त्याच्यावर पाण्याची टाकी लेणी आहेत आणि ह्याच्यावरही लेणी आहेत. आणि आता आपण बालेकिल्ल्याच्या दिशेने थोडासा अवघड पॅच आहे, जपून यायचं आहे. इथं पायऱ्या कोरलेल्या आहेत. बालेकिल्ल्याकडे रस्ता, ह्या पायऱ्या कोरलेल्या दगडात. आजूबाजूचा परिसर बालेकिल्ल्यावर थोडे अवशेष आहेत. मंदिर. हा आहे गडाचा सर्वोच्च माथा. खूपच सुंदर वाटत आहे इथून सगळं दृश्य पाहण्यासाठी. बाजूला अख्खी डोंगर रांग आहे व मध्ये आपण हा किल्ला आहे. एक मंदिर आहे, बाजूला भलं मोठं पाण्याचं टाक आहे. आता आपण पाठीमागच्या भागात जाऊन बालेकिल्ल्याकडे जात असताना आपण थोडं डाव्या साईडला या ठिकाणी या ठिकाणी एक आहे 2 पाण्याची टाकी इथं.
त्या बाजूला बघा बुरुज. या ठिकाणी खाली पहिला वाटतं बालेकिल्ला पण पाहिला आता आणि 2 ठिकाणी लेण्या पाण्याच्या टाक्या ज्या आहेत त्या राहिल्या आहेत त्या पहिल्याच जात आहे आपण आता. हे बघा असं बुरुज आहे इथं. बालेकिल्ल्याकडे जात असताना आपणाला हे इथं खिंड आहे आणि या खिंडीच्या अगोदर पाहू शकतो अशा या पायऱ्या आहेत आणि इथं या अशी लाईनीने पाण्याची टाकी आहेत ती आपण करून आता ते बॅक साईडची पाण्याची टाकी पाहायला जाणार आहे. तर चला पाहू. मोठं पाण्याचं टाके. बापरे. इथं या पाण्याच्या टाक्याचं पाण्याची टाकी पाहून झाली की त्याच लाईनीमध्ये आपणाला सरळ पाण्याच्या टाक्यांच्या जेनी समोर प्रॉपर लेणीत इथून जायला मार्ग आहे. येऊ आपण पूर्ण पाण्यासाठी. सध्या पाणी परंतु ही लेणी प्रॉपर. गड लेणी समूह आहे. भामेरगड लेणी समूह आहे हा. आपण पूर्ण पाहू. पुरीव लेणी त्या गडावर असणाऱ्या या लेणी. तर लेणी पाण्यासाठी जय सुद्धा येत आहे. पाहू शकतो ही बामेरगड लेणी आहे. खूपच सुंदर आहे. आज आपण बामेरगडाची लेणी पाहण्यासाठी आलेलो आहे. बामेर लेणी पाहू शकतो. इथे अशी कोरीव बांधकामात लेणी आहे. त्याचे 3 मुख आहेत व तिन्हीचे तिन्ही एकदम सुंदर प्रकाराने ते कोरलेली आहे. पाहू शकतो खूपच सुंदर. गणेशपट्टी आहेत तिन्ही दरवाजे. हे बघा या लेणीच्या आतमध्ये इथून आपण त्या ओलातून आपण पलीकडे जाऊ शकतो. पायऱ्या म्हणून तुम्ही दाखवतो प्रॉपर खांब आहे त्याला. इकडे बेत खांब
आतमध्ये आहेत. लेक असं म्हणाले. पूर्णतः कोरीव काम इथं. खांब आहेत महत्वाचे याला गोष्ट. पाण्याची टाकी येते परंतु रस्ता बंद केलाय. हा लेणी समूह पाहिला आणि लेणी समूह पाहून झाल्यानंतर त्याच्या थोडं पुढं आलं की लगेच हा एक पाण्याची टाकी मोठी, खूप मोठी आहे. काय झालंय, गवत झाडी खूप असल्यामुळे ना आपल्याला व्यवस्थित असं पाहता येत नाही. मेन प्रॉब्लेम झालाय. या बाजूची आपण गुहा पाण्याची टाकी पाण्यासाठी जात आहे. राहिलेले आहेत आपल्या. हे बघा पहिलं पाण्याचं टाकं. पहिलं पाण्याचं टाकं झालं. लगेच हे दुसरं पाण्याचं टाकं. हे खूप मोठे पाण्याचे टाकं लेन बोलू शकतो आपण. याचीच पुढे आहेत पण थोडी अडचण असल्यामुळे जात नाही मी. पाठीमागचा भाग. चला हे बघा इथे एक मोठे पाण्याचे टाकं. वरती आल्यानंतर इथं समोर आपल्याला एक पाण्याचा टाक आहे, ते राहिले ते पाहून येऊ. थोडासा जरा अवघड रस्ता आहे, सावध यायचं हिचा पण इकडं. हे बघा अवघड आहे रस्ता, पायला सरण्याची शक्यता आहे इकडं. बळत आहे इथला पॅच.
भामेर गडावरचं हे एक सुरुवातीचं मोठं असं पाण्याचं टाक आहे, ते पाहिलं आपण आता. काही किल्ल्याला जशी आपण 2 खिंडीमध्ये कसं तटबंदी आहे, त्याच पद्धतीची तटबंदी इथं पाहायला भेटते. सेम तटबंदी अशीच आहे अंगायला. किल्ला पाहून आपण आता उतरण्यास सुरुवात करत आहोत. खूप विस्तार मोठा आहे किल्ल्याचा. किल्ला आहे. किल्ला पाहून आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करत आहे. गडावर जाताना या ठिकाणी गडाची पूर्ण माहिती देण्यात आली आहे. व्यवस्थित अशी या ठिकाणी माहिती आहे. या ठिकाणी अशी माहिती देण्यात आली आहे. आणि इथं चला